तर आज आपण काय पाहणार आहोत, सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य. सिंपल प्रेझेंट टेन्सची मराठी वाक्य मी या ठिकाणी लिहिलेली आहेत. या मराठी वाक्यांना आपल्याला काय करायचंय, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचंय, इंग्रजीमध्ये त्याला रूपांतरित करायचं. या ठिकाणी वर्ब कोणता घेतलाय मी, अस्क. वर्ब कोणता घेतलाय, अस्क. अस्क नावाचा वर्ब घेतलाय आणि या वर्बची 5 रूपं मी लिहिले है ना. या ठिकाणी हे वर्बचं पहिलं रूप, हे वर्बचं दुसरं रूप, हे तिसरं रूप, हे चौथं रूप आणि 5वं रूप. आजचं पहिलं रूप आणि आजचं 5वं रूप शक्यतो या ठिकाणी आपल्याला वापरात घ्यायचं आहे, बरोबर आहे. कारण का वर्तमान काळामध्ये एक तर क्रियापदाचं काय येतं, मूळ रूप येतं, म्हणजे आस्क किंवा वर्तमान काळाची वाक्य तयार करत असताना क्रियापदाचं 5वं रूप येतं, ज्याला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असतो. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण ते पाहिले आणि या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण किती शब्दांची वाक्य बनवली होती, किती शब्दांची वाक्य बनवली होती, 2 शब्दांची वाक्य बनवली होती है ना. या ठिकाणी काय केलंय आपण, सब्जेक्ट पण घेतलाय, वर्ब पण घेतलाय आणि ऑब्जेक्ट सुद्धा घेतलाय. 3 शब्द बनवले. आता तुम्ही म्हणाल सर ही वाक्य बनवायची कशी, तर एकदम सोपी पद्धत तुम्हाला आज मी सांगणार आहे. ही वाक्य बनवायची. करायचं का सुरू, ओके. बघा अगोदर मी काय करतो माहितीये का, या शब्दांना नंबर्स देतो, 1 2 आणि आता इंग्रजी वाक्य बनवत असताना आपल्याला काय करायचं माहितीये का, एक नंबर घ्यायचा आहे, एक नंबरचा जो शब्द आहे तो लिहायचा, त्याच्यानंतर 3 नंबरचा शब्द लिहायचा आहे, त्याच्यानंतर 2 नंबरचा शब्द लिहायचा. या प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला तसंच करायचं आहे. अगोदर 1 नंबरचा शब्द, त्यानंतर 3 नंबरचा, त्यानंतर 2 नंबर. अगोदर 1 नंबर, हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर. कसा बनवायचा, 1 नंबरचा शब्द, 3 नंबरचा शब्द आणि 2 नंबरचा शब्द. इथं सुद्धा नंबर देऊन घेऊ आपण शब्दांना, बरोबर आहे. कसा बनवायचा, ह्याचा फॉर्म्युला काय आहे, 1 नंबर, 3 नंबर आणि 2. आपण काय केलंय माहित आहे का, प्रत्येक मराठी शब्दाला नंबर दिलाय आणि नंबर देऊन आपल्याला इंग्रजी बनवत असताना त्याचा जो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे तो काय वापरायचा आहे. इंग्रजीमध्ये जो 1 नंबरचा शब्द आहे तो 1 नंबरलाच घ्यायचा, जो 3 नंबरचा शब्द आहे तो 2 नंबरला घ्यायचा आणि जो 2 नंबरचा शब्द आहे तो किती नंबरला घ्यायचा आहे, 3 नंबरला घ्यायचा. लक्षात आलं. आता या शब्दाचा जो इंग्रजी अर्थ आहे किंवा आपण मराठीमध्ये लिहिलंय, आता त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आपण आता पाहणार. सांगा, आयला काय म्हणतात, कोणतरी एक जण सांगा मला, उठून स्वरा सांग. चला, आयला काय म्हणतात, मीला काय म्हणतात, आय. हा झाला 1 नंबर. आता कोणता घ्यायचा आपल्याला, 3 नंबर. चला विचारतो, काय येईल, हा अस्क. काय येईल, अस्क. आय अस्क. आता वडिलांना, हा फादर. फादर बरोबर आहे, फादर मी तर लिहिणार, परंतु आपल्याला वडील, फादर म्हणजे काय, वडील. पण वडिलांना, कुणांना, वडिलांना, म्हणजे ना साठी एक शब्द त्या ठिकाणी मध्ये घालावा लागेल आपल्याला, ना साठी शब्द. तर त्यासाठी काय घालायचा, टू. काय घालायचा, टू फादर. टू फादर. यासाठी फादर म्हणजे वडील, बरोबर आहे. फादर म्हणजे काय, वडील. पण या ठिकाणी नुसतं वडील आहे का, नाही. वडिलांना म्हणजे ना, कडे है ना, कडे, ना असा जो शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याला जोडण्यासाठी काय शब्द घ्यावा लागतो आपल्याला, टू घ्यावा लागतो. म्हणजे आपण या ठिकाणी टू घेतला आणि वाक्य कसं झालं, आय आस्क्ड टू फादर. आता या ठिकाणी बघा,
मागच्या तासिकेमध्ये काय पाहिलं होतं आपण, सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर व्हर्बला एस किंवा ईएस लागतो. इथं सिंग्युलर सब्जेक्ट घेतलाय म्हणजे याला एस किंवा ईएस प्रत्यय लागला पाहिजे, पण लागलाय का इथं, नाही लागला. का बरं नाही लागला, मागच्या तासिकेमध्ये पाहिलं होतं आपण. यासाठी नाही लागला की आय हा जरी सिंग्युलर असला तरी तो अपवाद आहे. लक्षात आलं. चला दुसरा वाक्याकडे वळू आपण. दुसरं वाक्य चला, कोण सांगतं हे वाक्य, तो बहिणीला विचारतो. कोण सांगतं, तो साठी काय घ्यायचं आपल्याला, एक नंबरला हा ही घ्यायचं, ही घेतला. आता किती नंबरचा शब्द घ्यायचा आपल्याला, चला 3 नंबरचा शब्द काय, विचारतो. काय घ्यायचा, अस्क घ्यायचा का अस्क घ्यायचा, आपल्याला हा शब्द 1 नंबरचा घ्यायचा का 5 नंबरचा घ्यायचा, 5 नंबरचा. व्हेरी गुड. 5 नंबरचा शब्द घ्यायचा अस्क. या ठिकाणी बघा सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर आहे ना, एक वचनी आहे आणि त्याच्यामुळं व्हर्बला या ठिकाणी काय लागलाय, यस लागलाय. म्हणजेच आपण काय केलंय, सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळं क्रियापदाचं 5वं रूप आपण या ठिकाणी घेतलेलं. राईट, बरोबर आहे. ही अस्क्स. आता बहिणीला काय येईल, राईट, टू सिस्टर, टू सिस्टर, बरोबर आहे. आता बघा इथं वडिलांना ना साठी टू आला, इथं बहिणीला ला साठी टू आला. बरोबर आहे. इथं वडील याला फादर म्हणतात, इथं बहीण हिला सिस्टर म्हणतात. पण इथं वडिलांना यासाठी टू घेतला, इथं बहिणीला यासाठी ला साठी आपण काय घेतला, टू घेतला. बरोबर आहे. म्हणजे 2 शब्दांना जोडण्यासाठी सुद्धा या टू चा वापर केला जातो. चला तिसरं वाक्य आपण पाहूया. ती काकाला विचारते. म्हणजे आपल्याला 1 नंबर घ्यायचा, पुन्हा 3 नंबर घ्यायचा, पुन्हा 2 नंबर घ्यायचा. सांगा 1 नंबर साठी काय घ्यावं लागेल, शी. ओके, एस एच ई, शी. आता किती नंबरचा घ्यायचा आपल्याला, 3 नंबरचा काय आहे, विचारते. काय घ्यावं लागेल, आस्क, है ना. कितवा क्रियापदाचं कितवं रूप घ्यायचं आपल्याला, 5वं रूप घ्यायचं. इथं पहिलं येणार का, नाही येणार. का नाही येणार, कारण सब्जेक्ट जो आहे काय आहे, सिंग्युलर आहे. म्हणून इथं आपल्याला काय घ्यायचंय, क्रियापदाचं 5वं रूप घ्यायचंय, आस्क, एस एस, आस्क. आता किती नंबरचा घ्यायचा आपल्याला, आता 2 नंबर घ्यायचा. किती नंबर घ्यायचा, 2 नंबर घ्यायचा. तर 2 नंबरचा जो काही आहे शब्द काय आहे, काकाला. काय आहे, काकाला. काय 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 येईल शब्द काकाला, काकाला काय म्हणतात, अंकल. नुसतं अंकल लिहू का मग इथं, टू अंकल, टू अंकल. बघा, शी आस्क्स टू अंकल. ती काकाला विचारते. बरोबर आहे. चला लास्ट घ्यायचं आपल्याला. आता इथं जागा उरत नाही म्हणून आपण थोडं पुसून टाकू. चला लास्ट घ्यायचं आपल्याला. ते माणसांना विचारतात. यस, पहिला येईल दे. 1 नंबरचा घ्यायचा आपल्याला, दे. दे पहिलं रूप का 5वं रूप, पहिलं का 5वं, पहिलं. व्हेरी गुड. पहिलं का बरं घेतलं आपण या ठिकाणी रूप, पहिलं रूप का बरं घेतलं आपण या ठिकाणी, पहिलं रूप का बरं घेतलं, हा का सब्जेक्ट जो आहे तो सिंगल आहे का प्लुरल आहे, प्लुरल आहे, है ना. सब्जेक्ट प्लुरल आहे म्हणून आपण क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं, आस्क. दे आस्क. आता माणसांना काय शब्द आहे, हा वुमॅन नाही, माणसांना शब्द आहे पीपल. काय आहे, पीपल.
टू पीपल. टू पीपल. PEOPL. टू पीपल. बघा सोपे आहेत की नाही वाक्य बनवायला? अवघड आहे का काही? काहीच अवघड नाही. तर अशा पद्धतीने हे आपण साधा वर्तमान काळ आणि त्याची वाक्य आपण पूर्ण केलेली आहेत. पुढच्या तासिकेमध्ये आपण काय पाहू? पुढच्या तासिकेमध्ये याच वाक्यांना 4 प्रकार जे आपण याच्या अगोदर सांगितलेले होते त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं कन्वर्ट करायचं है ना. त्याचं इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं, निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं, पॉझिटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं, इंटरॅगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. ओके चला लिहून घ्या.